हॅलो फ्रेंड्स, जयश्री रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बघा, आज आपण कुरकुरीत पोहे बनवलेले आहे। बघा किती छान झालेले आपले हे पोहे। आपण हे पोहे कशा प्रकारे बनवले हे आपण पुढे रेसिपीमध्ये कंटिन्यू करूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, येथे आपण पोहे घेतलेले, हे पोहे आता कढईमध्ये छान भाजून घ्यायचे। बघा, येथे एक कढई घेतलेली आहे, कढईमध्ये चाळून घेतलेले पोहे टाकूया। पोहे छान भाजून घ्यायचे। पोहे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे। अशा पद्धतीने बनवलेले पोहे खूप छान लागतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। हे पोहे एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचे। बघा, पोहे छान भाजून झालेले, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आपण पोहे भाजून घेतलेले। आता हे पोहे काढून घ्यायचे। आता कढईमध्ये तेल घ्यायचे। तेल छान गरम होऊन द्यायचे। तेल छान गरम झालेले, त्यामध्ये टाकूया शेंगदाणे। शेंगदाणे छान परतून घ्यायचे। शेंगदाणे छान परतून झालेले, त्यामध्ये टाकूया हिरव्या मिरचीचे तुकडे। कढीपत्त्याची पाने, हळद, मीठ, हे व्यवस्थित मिक्स करायचे। कुरकुरीत पोहे बनवण्यासाठी येथे आपण काय काय साहित्य घेतले आणि त्याचे किती किती प्रमाण आहे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तेथे जाऊन तुम्ही बघू शकता। बघा, आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता यामध्ये टाकूया भाजलेले पोहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे। पोहे आता व्यवस्थित मिक्स झालेले।
आता गॅस बंद करूया. बघा कुरकुरीत पोहे आता खाण्यासाठी रेडी झालेले आहे. बघा किती छान झालेले आपले हे कुरकुरीत पोहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.